नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पीक विमा योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली। या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे। आज आपण या योजनेची सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। पीक विमा योजनेची व्याख्या मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत 35.57 लाख प्रकल्प प्रमुखांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येणार आहे। हे आकडे दर्शवतात की किती मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवली जात आहे। प्रत्येक प्रकल्प प्रमुख म्हणजे एक शेतकरी किंवा शेतकरी गट जो या योजनेचा लाभ घेणार आहे। विमा संरक्षित क्षेत्र योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे। एकूण 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र या योजनेखाली येणार आहे। हे क्षेत्र पुढील प्रमाणे विभागले गेले आहे। कापूस 7.33 कोटी हेक्टर, सोयाबीन 3.14 कोटी हेक्टर, मूग 2.57 कोटी हेक्टर, मका 1.57 कोटी हेक्टर, मसूर 1.36 कोटी हेक्टर, हरभरा 1.25 कोटी हेक्टर। या आकडेवारीवरून स्पष्ट होते की